नमस्कार. आजच्या या खास विश्लेषणात आपण एका अत्यंत सुंदर आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत. लहान मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो आणि त्यांच्या भविष्याला आकार देण्यात आपल्यासारख्या काळजी घेणाऱ्या व्यक्तींचा किती सखोल प्रभाव पडतो. खरं तर लहान मुलांना वाढवणं हे कधीकधी खूप धावपळीचं आणि गोंधळाचं वाटू शकतं, नाही का? पण या सगळ्यामागचं विज्ञान आणि विचार समजून घेणं खरोखरच रंजक आहे. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया एका अगदी परिचयाच्या पण तितक्याच सखोल वाक्याने. लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, जसे घडवू तसे घडतात. विचार करा, हे किती खरं आहे. मुलं सुरुवातीला अगदी या मऊ मातीसारखीच असतात. सभोवतालचं वातावरण आणि विशेषतः आपण त्यांना जसा आकार देऊ तशीच ती भविष्यात घडत जातात. हा विचारच मुलांच्या विकासाचं खरं मर्म उलगडून दाखवतो. आता या मातीला योग्य आकार देण्यासाठी मुख्यत्वे 4 महत्त्वाचे स्तंभ काम करतात. पहिलं म्हणजे शिक्षण आणि बौद्धिक विकास, दुसरं भावना आणि आत्मविश्वास, तिसरं आरोग्य आणि शरीर, आणि चौथं संस्कार आणि व्यक्तिमत्व. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, मुलांचं आतील जग, म्हणजेच त्यांचा बुद्धी आणि भावनांचा विकास कसा होतो ते पाहूया. इथे म्हटल्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणात पालकांनी लक्ष दिलं तर त्यांचा बौद्धिक विकास अधिक चांगला होतो. आता याचा अर्थ फक्त मुलांना शाळेत पाठवणं किंवा महागडी पुस्तकं आणून देणं एवढाच नाहीये, तर आपली त्यांच्यासोबतची सक्रिय उपस्थिती इथे खरा फरक घडवते. आपण त्यांच्यासोबत वेळ घालवतो का, त्यांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देतो का, या छोट्या छोट्या गोष्टीतूनच त्यांच्या विचार प्रक्रियेला खरी चालना मिळते. थोडक्यात सांगायचं तर पालकांचं लक्ष हे बौद्धिक विकासासाठी एका कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरकासारखं काम करतं. हा अगदी सरळ कॉज अँड इफेक्ट आहे. आपण जितकं लक्ष देऊ तितके मुलाची आकलन क्षमता वेगाने वाढते. नुसतं शिक्षण उपलब्ध करून देण्यापेक्षा आपण त्यात घेतलेला रस त्या ज्ञानाला खऱ्या बुद्धिमत्तेत बदलतो. बरं, बुद्धीसोबतच भावनाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. प्रेम, आपुलकी आणि प्रोत्साहन मुलांचा आत्मविश्वास वाढवतात. हे 3 घटक भावनिक स्थिरतेचा अगदी पाया आहेत. हे ते खतपाणी आहे ज्यामुळे मुलांचं मन आतून खंबीर होतं. जेव्हा मुलं काहीतरी नवीन शिकत असतात तेव्हा तुमचं साधं शाब्बास त्यांना अपयशाची भीती विसरायला लावतं आणि पुढे जाण्याचं बळ देतं. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो तर खोलवर रुजलेला आत्मविश्वास. जेव्हा मुलांना असं प्रेम आणि सुरक्षितता मिळते तेव्हा ती जगात वावरताना एका अढळ आत्मविश्वासाने उभी राहतात. हा आत्मविश्वास काही वरवरचा नसतो बरं का. तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य भाग बनतो, जो त्यांना आयुष्यातल्या कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीरपणे उभा राहायला शिकवतो. आता पुढे वळूया दुसऱ्या भागाकडे, बाह्य विकास, म्हणजेच आरोग्य आणि संस्कार. आतील जगाला आकार दिल्यावर शारीरिक विकासासाठी 3 अत्यंत व्यावहारिक गोष्टींची गरज असते. योग्य आणि पौष्टिक आहार, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि भरपूर मैदानी खेळ. मुलांमधली जी प्रचंड ऊर्जा असते तिला योग्य दिशा देण्यासाठी या 3 गोष्टी अगदी मस्ट आहेत. जेव्हा आपण या 3 गोष्टी सातत्याने देतो तेव्हा त्या मातीच्या गोळ्याला एक सुदृढ आणि निरोगी आकार मिळतो. आणि हाच आकार आयुष्यभर टिकणाऱ्या आरोग्याचा भक्कम पाया बनतो. कारण शेवटी निरोगी शरीर हाच त्यांच्या बौद्धिक आणि भावनिक वाढीचा खरा आधारस्तंभ आहे. शारीरिक सुदृढतेसोबतच येतात संस्कार. चांगले संस्कार आणि योग्य मार्गदर्शन मुलांना उत्तम व्यक्तिमत्व देतात. हे संस्कार म्हणजे एका होका यंत्रासारखे किंवा कंपाससारखे आहेत. ते मुलांना योग्य आणि अयोग्य यातला फरक दाखवतात. मुलांचं वागणं, बोलणं आणि समाजात वावरणं हे सगळं याच मार्गदर्शनावर अवलंबून असतं. या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाचा रिझल्ट म्हणजे एक उत्कृष्ट अष्टपैलू व्यक्तिमत्व. अशी मुलं जेव्हा समाजात जातात तेव्हा ती फक्त स्वतःचाच विकास करत नाहीत, तर त्यांच्या आजूबाजूचं जगही अधिक सुंदर आणि सकारात्मक बनवतात. आता वळूया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. या संपूर्ण प्रवासात पालकांची मुख्य भूमिका. मुलांच्या सर्वांगीण विकासात पालकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते. हेच या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सूत्र आहे. या पूर्ण प्रक्रियेत पालक हेच खऱ्या अर्थाने मूर्तिकार असतात. त्यांच्या हातांशिवाय, त्यांच्या प्रेमाशिवाय हा मातीचा गोळा योग्य आकार घेऊच शकत नाही. हेच ते धागे आहेत जे या 4ही स्तंभांना एकत्र बांधून ठेवतात आणि त्यांना योग्य दिशा देतात. आपण पाहू शकतो की आजची काळजी आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य यांचा खरंच खूप जवळचा संबंध आहे. आज आपण दिलेलं प्रेम, संस्कार आणि वेळ ही उद्याच्या यशस्वी भविष्यातील एक थेट गुंतवणूक आहे. हा प्रवास नक्कीच आव्हानात्मक आहे, कधीकधी दमछाक करणाराही आहे, पण मित्रांनो, त्याचं फळ मात्र तितकंच सुंदर असतं. या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत सखोल प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर मुले खरंच मातीचा गोळा आहेत तर आज आपण त्यांना आकार देऊन नक्की कोणती भविष्याची मूर्ती घडवत आहोत?
या एका प्रश्नाच्या उत्तरातच पुढच्या पिढीचं संपूर्ण अस्तित्व दडलेलं आहे. विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नवनवीन गोष्टींचं ज्ञान असेच मिळवत रहा.